मित्रांनो, वर्ग 8वा प्रकरण 12वे एकचल समीकरणे यामधील सराव संच 12.2 आज आपण कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शाब्दिक उदाहरण आले तर ते सहज सोडवता येईल. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शाब्दिक उदाहरण कसे सोडवायचे ते एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न सहज सोडवता येईल. तर यामध्ये आज आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे की आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. शाब्दिक उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करायचे आहे की अगोदर इथे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. आता मुलापेक्षा आईचं वय जास्त आहे, मग मुलाचं वय काय? तर आपण असं घेऊ की मुलाचे वय आपल्याला माहिती नाही, मग मुलाचे वय बरोबर आपण x घेऊ. मग निश्चितच आईचे वय याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? आईचे वय बरोबर मुलापेक्षा 25ने जास्त, x अधिक 25. आता पुढे 8 वर्षानंतर, आता 8 वर्षानंतर मुलाचे वय काय होईल? मग 8 वर्षानंतर मुलाचे वय होईल x अधिक 8 आणि आईचं वय होईल x अधिक 25 अधिक 8 बरोबर x अधिक 25 आणि 8 किती होतील? 33. मग त्याचे गुणोत्तर दिलेले आपल्याला किती आहे? गुणोत्तर 4 जसे 4/9. मग आपल्याला काय करायचे आहे की आता इथे मुलाचे वय छेदामध्ये आईचे वय x अधिक 33 बरोबर 4/9. आता याचा तिरकस गुणाकार करू आपण. 9ने जर x अधिक 8ला गुणले तर 9x अधिक 9 8 72 बरोबर 4x अधिक 33 चौक 132 होईल. आता 9x वजा 4x करू आणि 132 मधून 72 वजा करू. मग इथे राहतील 9 मधून 4 गेले तर 5x बरोबर इकडे राहतील 60 आणि मग x बरोबर 60/5 घेतले तर x ची किंमत आपल्याला मिळेल 12. किती मिळेल आपल्याला x ची किंमत? 12 पंचे 60. म्हणजेच आपल्याला मुलाचे वय विचारलेलं आहे. मग मुलाचे वय आपल्याला किती मिळाले इथे? मग मुलाचे वय बरोबर 12 वर्ष. तर अशा पद्धतीने आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवायचे असतात. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू की पुढील प्रश्न आपल्याकडे आहे की पितळ या समिश्रामध्ये तांबे आणि जस्त यांचं गुणोत्तर दिले 13:7 आणि 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? त्या प्रश्नात आणि ह्या प्रश्नात थोडा फरक आहे. इथे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे म्हणून आपण इथे उत्तर लिहित असताना काय करू की समान गुणोत्तर घेऊ की समान गुणोत्तर बरोबर x मानला तर इथं आपण तांबे जसे जस्त घेऊ. म्हणजेच आपल्याकडे 13 इथे x घेऊ आणि इथे 7x. यांचं वजन आपल्याला दिलेलं आहे 700 ग्रॅम. मग या दोन्हीची बेरीज करून घेऊ आपण. 13x अधिक 7x बरोबर 700. मग 13 आणि 7 किती झाले? 20. x बरोबर 700. आता x बरोबर 700 छेदामध्ये 20 घेऊ. 0 0 कॅन्सल केला आणि 2ने 70ला भाग दिला तर 35 उरेल. भागाकार आपला x बरोबर 35 आला. इथे आपल्याला आता काय काढायचे आहे? जस्त. मग जस्तसाठी आपण काय वापरलेले आहे ते पहा. जस्तसाठी आपण 7x वापरलेले आहे. काय वापरलेलं आहे? 7x. मग 7x म्हणजे 7 गुणिले 35 बरोबर 7 5 35ला 5 हातचे 3 आले. 7 त्रिक 21 आणि 3 24 म्हणजे 245 ग्राम असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. अशाच या शाब्दिक उदाहरणातील प्रश्नासाठी आपण तिसरा प्रश्न घेतलेला आहे की एका क्रिकेट खेळाडूंनी एका सामन्यात म्हणजे त्याच्या पहिल्या सामन्यात 180 धावा आहेत, दुसऱ्या सामन्यात 257 आणि तिसऱ्या सामन्यातील धावा काढायच्यात. आपल्याला एकूण सरासरी दिलेली आहे 230. मग ही सरासरीचं उदाहरण आहे. मग आपण असं करू की त्याच्या सरासरी किती दिली आपल्याला? सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज असते. मग पहिल्या सामन्यामध्ये 180, दुसऱ्या सामन्यात 257 अधिक तिसऱ्या सामन्यात माहीत नाहीत म्हणून x घेतला. 1 2 3 3 सामने झाले. मग इथे आपण असं घेऊ आता 230 बरोबर ही सगळी बेरीज करून घेऊ. 180 म्हणजे हे 7ला 7
5 आणि 8 13ला 3, हातच्याला 1 2 आणि 2 4, 437/3. आता या 3चा आणि 230चा गुणाकार करायचा आपल्याला. म्हणजे आपण 3 0 0 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 आणि 437 अधिक x. आता काय करायचे? आता आपल्याला x बरोबर या दोन्ही संख्येची करायची वजाबाकी. 690 मधून आपल्याला 437 वजा करायचे. आता आपण हे वजा केल्याच्या नंतर आपल्याला ते उत्तर मिळून, तर आपण याची वजाबाकी केल्याच्या नंतर आपल्याला x बरोबर मिळेल 253. मग त्याच्या जे काही तिसऱ्या सामन्यातील आपल्याला धावा विचारलेले आहेत ते आहेत 253. तर अशा पद्धतीने आपल्याला ही शाब्दिक उदाहरणे सोडवायची आहेत. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.